आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार. जम्मू काश्मीर मधून लष्कर मागे घेण्याचा विचार. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली. शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवजयंती साजरी. बेळगाव हीच कर्मभूमी असल्याचा शेट्टर यांचा मुद्दा. राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे 10 उमेदवारांची घोषणा. श्री शिवप्रतिष्ठानतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी. बाची चेकपोस्टवर 1 लाख रुपये जप्त. सर्व लोकसेवा फाउंडेशन यांच्या वतीने भवन प्रतिमांचे संकलन. खानापूर तालुक्यात दुचाकी स्वारासमोर हत्ती उभा ठाकला. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक पातळीवर होणारे हवामान बदल आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा विपरीत परिणाम ही सध्या सर्वच देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेती क्षेत्राला बसताना दिसत आहे. या संदर्भात नुकताच अपेक अर्थात एशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने या वर्षीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही आनंदाची बातमी असून त्यामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे. अपेक या संस्थेने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी जागतिक स्तरावर कुठे, कसा व किती पाऊस पडेल, हवामान कसे राहील या संदर्भात अंदाज वर्तवले आहेत. त्यामध्ये भारतासाठी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या हवाल्याने द हिंदूने दिलेल्या वृत्तामध्येही यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त होईल असे नमूद करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमधून लष्कर मागे घेण्याचा विचार. लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरमधून काही लष्कर मागे घेण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांवर सोपवण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. तसेच काश्मीरच्या काही भागातून सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा मागे घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. जम्मू काश्मीर येथील एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शहा म्हणाले की सैन्य मागे घेण्याची तसेच कायदा व सुव्यवस्था एकटा जम्मू आणि काश्मीर पोलिसांवर सोपवण्याची केंद्राची योजना आहे. दहशतवाद्यांशी होणाऱ्या चकमकीत पोलीसही आघाडीवर असतात. त्यामुळे तेथील पोलीस दलाला आम्ही बळकट करत आहोत. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर टप्प्याटप्प्याने बराकीकडे परतेल अशी रचना केली आहे. पुढील 7 वर्षांची योजना तयार आहे. दरम्यान आमच्यात युती झाली तेव्हा अपसपा हा जुलुमी कायदा मागे घेण्याच्या मुद्द्याशी भाजपही पूर्णपणे सहमत होता अशी प्रतिक्रिया पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, जी फेटाळण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना एक प्रकारे हा दिलासाच दिला आहे.
मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आपच्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र त्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी जी याचिका दाखल करण्यात आली, मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवजयंती साजरी. शिवसेना सीमाभाग उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना युवा सेना यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे शिवजयंती आज गुरुवार दिनांक 28 रोजी सकाळी श्री छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे साजरी करण्यात आली. या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, संघटक तानाजी पावशे व शहर प्रमुख राजू तुडवेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ध्येय मंत्राने पूजेची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रकाश राऊत, प्रदीप सुतार, युवा सेनेचे चेतन शिरोळकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते. बेळगाव हीच कर्मभूमी असल्याचा शेट्टर यांचा मुद्दा. आगामी लोकसभेची ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी लढवली जात आहे. तसेच राष्ट्रीयता आणि बेळगाव, कर्नाटकसह देशाचा विकास यासाठी महत्त्वाचा आहे. लोकसभा सदस्य होऊन बेळगाव मतदारसंघ हीच माझी कर्मभूमी मानून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर कार्य करण्यास मी कटिबद्ध आहे, असे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले की बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मला भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी येथील सर्व स्थानिक भाजप नेते, आजी माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह समस्त जनतेने माझे स्वागत करून माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी खासदार मंगला अंगडी, राज्यसभेचे सदस्य इराण्या कडाडी, माजी आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके, संजय पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे 10 उमेदवारांची घोषणा. राष्ट्रीय मराठा पार्टी ही मराठा समाजासाठी सक्रिय झालेली संघटना आहे. या पुढील काळात राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष म्हणून संघटना आपल्या कार्याचा विस्तार करणार आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर कर्नाटकात 10 जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ईश्वर घाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजपकडून मराठा समाजाची घोर फसवणूक झाली आहे. यापूर्वी मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन मागील मुख्यमंत्र्यांनी दिले होते, परंतु त्याची पूर्तता केलेली नाही. मराठा समाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. यासाठी आता मराठा समाजाची स्वतःची राजकीय संघटना म्हणून मराठा पार्टी निवडणूक लढवणार आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी विविध ठिकाणच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. श्री शिवप्रतिष्ठानतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया शके 1945 या हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा छत्रपती शिवाजी उद्यान येथे पार पडला. यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक करण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांचे पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक आरती म्हणून महिलांच्या वतीने शिवरायांचा पाळणा म्हणण्यात आला. यावेळी प्रचारक हिरामणी मुसंडीकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच बलिदान मास काळात शेवटच्या दिवशी होणाऱ्या धर्मवीर मूक पदयात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बाची चेकपोस्टवर 1 लाख रुपये जप्त. बाचीतील चेकपोस्टवर 1 लाख रुपयांची रोख रक्कम बुधवारी जप्त करण्यात आली. आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात न आल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली असल्याचे तहसीलदार सिद्धराय भोसगी यांनी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात 64 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. शिनोळीकडून बेळगावकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये 1 लाख रुपयांची रक्कम आढळून आली. सदर रक्कम एका साखर कारखान्याशी संबंधित असून त्याबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने ती जप्त करण्यात आली.
सर्व लोकसेवा फाउंडेशन यांच्या वतीने भवन प्रतिमांचे संकलन. सर्व लोकसेवा फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने पंचवटी ओंकारेश्वर मंदिर गोवावेस परिसरात देवदेवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमांचे संकलन करण्यात आले. तसेच परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे भाविक भक्तांना घरी हिंदू देवतांच्या प्रतिमा भग्न झालेल्या अवस्थेत असतील तर त्यांचे विधिवत विसर्जन कशा प्रकारे करावे याचीही माहिती देण्यात आली. तसेच ओंकारेश्वर मंदिर परिसरात बेलपत्र रोपांची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे इथून पुढे देखील अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यात येतील असे सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री वीरेश बसय्या हिरेमठ यांच्या वतीने सांगण्यात आले. खानापूर तालुक्यात दुचाकी स्वारासमोर हत्ती उभा ठाकला. भीमगड अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या कोंगळा गावाकडे जाणाऱ्या गवळीवाडा आणि कोंगळा रस्त्याच्या मध्ये एका दुचाकी स्वाराला अचानक हत्ती आडवा आल्याने दुचाकी रस्त्यावरच टाकून पळावे लागल्याची घटना काल बुधवार दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की कोंगळा गावचे नागरिक सूर्याजी पाटील हे आपल्या दुचाकीवरून खानापूरहून आपल्या कोंगळा गावाकडे जात असताना गवळीवाडा आणि कोंगळा रस्त्याच्या मध्ये जंगलातून अचानक हत्ती समोर आला. त्यामुळे घाबरलेल्या सूर्याजी पाटील यांनी आपल्या दुचाकीला अचानक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी घसरून खाली पडली. त्या स्थितीतच स्वतःला सावरत दुचाकी जागेवर टाकून त्यांनी बाजूला पळ काढला व हत्तीला आरडाओरडा करून जंगलात हुसकावून लावले. त्यानंतर ते आपल्या गावाकडे गेले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. दक्षिण मध्य रेल्वेने उन्हाळ्याचा सुट्टीचा हंगाम कॅश करण्यासाठी 2 जादा रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे बंगळूर नरसापूर स्पेशल ट्रेन आठवड्यातून शुक्रवार व शनिवार हे 2 दिवस 5 ते 26 एप्रिल या काळात धावेल अशी माहिती दक्षिण पश्चिम रेल्वे हुबळी मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर मंजुनाथ कणमाडी यांनी दिली. शाळांना सुट्टी पडल्यानंतर सुट्टीत फिरण्यासाठी लोक आपल्या कुटुंबांसमवेत जात असतात. रेल्वेने फिरणे सोयीचे असते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. मळेकर्णी सप्ताहाला भाविकांची गर्दी. उजगाव येथील ग्रामदैवत मळेकर्णी मंदिराचा सप्ताह उत्साहात सुरू आहे. याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सकाळी व संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी सप्ताहाची सांगता होणार असून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मळेकर्णी देवीचा सप्ताह सुरू असल्याने सकाळ संध्याकाळची महाआरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे. या सप्ताहातील कालावधीत शेतकरी परशुराम पाटील यांनी फुले पुरवून सजावट केली आहे. याची दखल घेत सप्ताह कमिटीच्या वतीने परशुराम पाटील दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, संभाजी कदम, LD चौगुले, भास्कर कदम आदी यावेळी उपस्थित होते. मार्कंडेय नदीकाठावर विठू नामाचा गजर. उजगाव येथील मार्कंडेय नदी किनारी उजगाव विभाग ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याला बुधवारी तुकाराम बीज निमित्त विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. हा सोहळा सोमवारपर्यंत चालणार आहे. लक्ष्मी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राजू बांडगे यांनी मंडप उद्घाटन केले.
शरद होणगेकर, बाळकृष्ण बोकडे, उमेश बुवा, गजानन सुळगेकर, रणजित पाटील, शिवाजी चिरमुरकर, तिरुपती मोदगे, कल्लाप्पा चौगुले यांच्या हस्ते विविध प्रतिमा व मूर्तीपूजन झाले. गुंजेनहट्टीत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. गुंजेनहट्टीतील होळी कामण्णा यात्रेला भाविकांची गर्दी झाली आहे. दर्शनासाठी बुधवारी रांगा लागल्या होत्या. रविवारपासून सुरू झालेल्या या यात्रेची व सांगता रंगपंचमी दिवशी होणार आहे. यात्रेसाठी सोमवारपासून बेळगावसह महाराष्ट्र व गोवा परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. बुधवारी गुंजेनहट्टी, कडोली, देवगिरी, कट्टनभावी, बंबरगा परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत भाविकांची गर्दी कायम होती. परिसरामध्ये पूजेचे साहित्य, खेळणी, प्रसादाची दुकाने मांडण्यात आली आहेत. त्या ठिकाणी खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी लोकसभा निवडणूक लढवणार. कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याची मुलगी विद्या राणी या लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्या तामिळनाडूतील कृष्णगिरी या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना नाम तमिझार काची NTC या पक्षाने उमेदवारी दिली आहे. विद्या राणी यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना तामिळनाडू भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला राम ठोकत NTC पक्षामध्ये प्रवेश केला होता. याच पक्षाकडून आता त्या लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. प्रचारासाठी अल्पवयीन मुलांना नेमल्यास कारवाई. 18 वर्षांतील मुलांना निवडणुकीच्या कामासाठी घेऊ नये असा आदेश मुख्य निवडणूक कार्यालयातून जारी करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, नेते मंडळी, उमेदवारांकडून निवडणूक कामांसाठी मुलांना नेमण्याची शक्यता अधिक असते. निवडणूक प्रचार पत्रके वाटप, भित्तीपत्रके लावणे, घोषणाबाजी यासारख्या कामांसाठी मुलांचा वापर न करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य निवडणूक कार्यालयातून देण्यात आले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने 18 वर्षांखालील मुलांचा निवडणूक आणि प्रचार कामासाठी वापर करू नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पक्ष, राजकीय नेता, उमेदवार यापैकी कोणावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कळवण्यात आले आहे. कावळेवाडीची चव्हाटा यात्रा यंदा रद्द. कावळेवाडीतील चव्हाटा देवाची यात्रा दरवर्षी रंगपंचमीला होत असते. मात्र यंदा कावळेवाडी व बिजगर्णी गावची लक्ष्मी यात्रा 16 एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे 30 मार्च रोजी होणारी चव्हाटा यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मान देऊन वा गाऱ्हाणं घालू इच्छिणाऱ्या भाविकांनी पुढील वर्षी रंगपंचमीला आपले कार्य करावे असे कळवण्यात आले आहे. यात्रा गाव मर्यादित करण्यात येणार असून पूजा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संगीत कलाकारांची बैठक शनिवारी. संगीत कलाकार संघाची मार्च महिन्याची बैठक शनिवार दिनांक 30 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात बेळगावातील गुणी गायकांच्या सुगम संगीताचा आनंद रसिकांना मिळणार आहे. यामध्ये मंजुश्री खोत, प्राजक्ता बेडेकर, रजिता दाणी, राजश्री हेब्बाळकर आणि अर्चना ताम्हणकर यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात मुकुंद गोरे आणि गजानन कुलकर्णी यांची संगीत साथ असणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संघाने केले आहे. निपाणीत आचार्य श्री आर्यनंदी गुरुदेव यांची जयंती. निपाणी येथील 1008 आदिनाथ सैतवळ जैन मंदिर आणि अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था शाखा कर्नाटक विभाग आयोजित तीर्थरक्षा शिरोमणी 108 आचार्य श्री आर्यनंदी गुरुदेव यांच्या 117व्या जन्मोत्सवानिमित्त शेतवाळ गल्ली जैन मंदिर येथे वात्सल्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रतिमेचे पूजन, जयमाला व आरती करून झाल्यानंतर 1008 आदिनाथ जैन सैतवळ मंदिराच्या विश्वस्त मंडळाने आचार्य श्रींच्या प्रतिमेचे पूजन केले. विनोद कुमार देशमाने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी स्नेहा नागावकर हिने CA फाउंडेशनमध्ये पहिल्या फेरीत प्रवेश मिळवला, त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी साधर्मी श्रावक व श्राविका उपस्थित होते. प्रसाद वाटपाणे कार्यक्रमाची सांगता झाली. निपाणीत फॅशन उमंग कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद. MIT संस्थेतर्फे येथील महर्षी वाल्मिकी समुदाय भवनामध्ये फॅशन उमंग आणि वेशभूषा प्रदर्शन कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील घाडी कॉलेजचे मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ पाटील उपस्थित होते. संस्थेच्या प्रमुख पद्मिनी मोरबाळे यांनी सलग 8 वर्षे शहरामध्ये फॅशन उमंग हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
त्याला शहर आणि परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.